नमस्कार. आपण पाहताय लोकराज्य न्यूज 24. पाहुयात महत्त्वाची बातमी. पुण्याच्या हडपसर परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक बातमी समोर येत आहे. मंगळवारी रात्री हडपसरमधील एका नामांकित सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या परिसरात लाईव्ह बॉम्ब सापडल्याने संपूर्ण शहरात खळबळ उडालीय. विशेष म्हणजे या बॉम्बला 7 तासांचा टायमर लावण्यात आला होता, ज्यामुळे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता होती. मिळालेल्या माहितीनुसार कामधेनू इस्टेट परिसरातील या खासगी हॉस्पिटलच्या पार्किंगमध्ये किंवा स्वच्छतागृहाच्या जवळ एक संशयास्पद वस्तू आढळून आली. ही वस्तू बॉम्ब असल्याचे समजताच परिसरात एकच भीतीचे वातावरण पसरले. घटनेची माहिती मिळताच पुणे पोलिसांचे बॉम्ब शोधक आणि नाशक पथक, श्वान पथक आणि अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पुणे पोलिसांनी अत्यंत सतर्कता दाखवत हा बॉम्ब सुरक्षितपणे ताब्यात घेतला आणि रात्री उशिरा एका मोकळ्या मैदानात नेऊन तो निकामी केला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ तपासाचे आदेश दिले आहेत. आता या प्रकरणाचा समांतर तपास महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथक ATS आणि गुन्हे शाखा क्राईम ब्रांच करत आहेत. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.